हॅलो हॅलो मित्रांनो, नमस्कार. विसरला तर नाही ना मला? मी आहे पॉइंट बॉसचा छोटा बॉस, म्हणजे तुमचा लाडका श्लोक. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पॉइंट बॉस. तुम्ही सगळे कसे आहात? बरे आहात ना? काय झालं, बराच दिवस झाले व्हिडिओज टाकले नाही, त्यामुळे वाटलं आज काहीतरी भन्नाट करावं. काल माझा बर्थडे होता आणि त्यात आजी आणि बाबांनी अचानक येऊन खूप मोठं सरप्राईज दिलं. आणि आणखीन एक गमत सांगू का? त्यांच्यासोबत काका पण आलो होता. मग काय माझी धमाल धूम मचाले, चिकन पकाले. मग आम्ही सगळ्यांनी मिळून माझा बर्थडे सेलिब्रेट केला. मला सगळ्या मित्रांनी गिफ्ट आणले होते. आज शनिवार असल्यामुळं सगळ्यांना सुट्टी आहे. आजी बाबा पण गावकून आले आहेत, काका पण आहे. मग आम्ही ठरवलं कुठेतरी फिरायला जायचं. पण कुठे जायचं याच्यावरती आमची सगळ्यांची चर्चा सुरू झाली. मग पप्पा म्हणले सगळ्यात जवळचा गड म्हणजे मल्हारगड. गडावर चाललो, गडावर चाललो. तर मग ठरलं, चला तर निघूया मल्हारगड वरती. मग सगळे मस्त रेडी झाले. मग काय काढली वा. मी आणि बाबा सगळ्यात मागे बसलो. मधल्या सीटावरती आजी आणि मम्मी बसली. पप्पा गाडी चालवत होते आणि काका शेजारी बसले होते, कारण की मग आजचे कॅमेरामन तेच आहेत. मग आम्ही निघालो मल्हारगडच्या दिशेने. एक ते दीड तासाचा प्रवास करून आम्ही मल्हारगडावरती पोहोचलो. शेवटी आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर एकही माणूस दिसला नाही. फक्त एक बाबा पेरू विकत होते. आम्ही पोटभर जेवण केलेलं असल्यामुळं नंतर खवा. सोमवारीचा किल्ला म्हणजेच मल्हारगड महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. ह्याच रांगेला बुलेश्वर रांग असे म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेमध्ये आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. आम्ही गडाच्या चोर दरवाजातून मध्ये शिरलो. हा दरवाजा तसंच छोटा आहे, अरे म्हणून तर त्याला चोर दरवाजा म्हणतात. शत्रूंना दिसू नये म्हणून असा बनवलेला असतो. चोर दरवाजावर एक पडक्या परिस्थितीत असलेल्या बुरुजावर आम्ही चढलो. इथून मागच्या बाजूने येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी हा बुरुज बनवलेला आहे. इसवी सन 1757 ते 1760 या काळातील आहेत.
मराठेशाहीतील हा शेवटचा किल्ला. त्यानंतर महाराष्ट्रात किल्ले बांधले गेले नाही. गडावर प्रवेश करताच समोरच एक विहीर दिसते. इतक्या उंचीवर असूनही त्यात थोडेसे पाणी होते. चला तर गडाच्या आजूबाजूच्या परिसर दाखवतो. किल्ल्यास दुहेरी तट असून तर प्रत्येक तटास हाती जातील असे दरवाजे आहेत. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणून ओळखले जाते. या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. हा आहे पाण्याचा टाक. याचं नाव मी सांगू शकत नाही, कारण की मला हे माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. या पाण्याच्या टाकीमध्ये कोणतरी मासे सोडले होते, जे की खूप मोठे आणि सुंदर होते. पाण्याच्या टाकापासून पुढे गेल्यावर तुम्हाला 2 मंदिराची शिखरे दिसतात. या मंदिरात अश्वरूढ मल्हारीची माळसाबरोबर ही मूर्ती पाहून आपल्याला प्रसन्न वाटते आणि जेजुरीची आठवण येते. असे म्हणतात की किल्ला बांधत असताना एका ठिकाणी कुदळीचा घाव घातल्यावर रक्त वाहू लागले. सरदार भीमराव पानसे यांनी खंडोबाला साखळी घातली आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला. शिवलिंग असणारे सावळेश्वराचे मंदिर त्या मानाने प्रशस्त आहे. जर हा गड यशस्वीपणे पूर्ण झाला तर मी जेजुरीच्या खंडेरायाला खंडा अर्पण करीन, असे पानसे सरदार यांनी असा नवस केला. खंडा म्हणजे जेजुरीच्या मंदिरात आजही जी मोठी तलवार आहे तिला खंडा असे म्हणतात. हा खंडा 42 किलोचा आहे. ती एका हाताने तोलण्याची स्पर्धा जेजुरीत होत असते. पाहिलंत ना, ह्या सगळ्या घटना एकमेकांशी कशा निगडीत असतात. थोडी भटकंती गेल्यावर आम्ही सगळे महादरवाजाकडे निघालो, ज्याचं बांधकाम आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. तिथे काही
लोकांनी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या होत्या, ज्या की आम्ही बॅगेत भरून ठेवल्या, म्हणजे नंतर कचरा कुंडीत टाकता येते. बाबांनी मला भिंतीत असणाऱ्या या देवळ्यांबद्दल सांगितल्या. तुम्ही पण ऐका. जात असते मग त्यांना इथून आवाज येतो घोड्यांचा. मग त्यांना ग्रीन कलरचे कपडे दिसले ना, डायरेक्ट बंद करतात. हे होल कसे येत असे होते असे असे आहेत ना. कशामुळे माहिती का, तिथून असं पाहिलं का खालचा माणूस बरोबर दिसतो, बरोबर गोळी मारता पण खालच्या वरून गोळी मारता येत नाही. वर असे गोळी वर जात नाही ना, वर मारायच्या दगडात बसते. इथे फक्त राजवाड्याचे अवशेष आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर प्रतिमा आहे. राजवाड्याचे अवशेष पाहत असताना मला एक तलवार सापडली. असं वाटलं की महाराजांनी मला आशीर्वाद रूपे ही तलवार दिली आहे. ही तलवार जरी प्लास्टिकची असली तरी मनगट मराठ्याचं आणि फुलादी आहे. काकांनी गडाच्या आजूबाजूचं पूर्ण शूटिंग केलं आणि मग ते आम्हाला गडाच्या चोर दरवाजापाशी येऊन भेटले. मी त्यांना तलवार दाखवली. मग आम्ही चोर दरवाजापासून पुन्हा बाहेर पडलो. तलवार साहेब
भूक लागली होती म्हणून आम्ही या बाबाकडून काही पेरू विकत घेतले आणि पोटभर खाल्ले. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ तेच समाप्त करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही जाणार आहोत सिंहगडला. तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा या. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय.